नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी पदभरती घेऊन आलेली आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मुंबई उच्च न्यायालयामध्ये मित्रांनो जागा निघालेल्या आहेत। तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबई तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनेवर शिपाई, हमाल, फराश या पदांकरिता निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी ही अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही, शिपाई, हमाल, फराश अशा वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत। आणखीनही बरेच पद आहेत, जसं की या ठिकाणी लिपिक पदासाठी सुद्धा जागा निघालेल्या आहेत। त्याबाबतची माहिती देखील आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी जागा आहेत 570 जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत। निवड यादीसाठी 547 जागा भरल्या जाणार आहेत। प्रतीक्षा यादीसाठी 137 जागा ह्या भरल्या जाणार आहेत। नागपूर खंडपीठासाठी 115 जागा भरल्या जाणार आहेत। 110 जागा ह्या निवड यादीमध्ये असणार आहेत। प्रतीक्षा यादीसाठी 28 पदं भरली जाणार आहेत। औरंगाबाद खंडपीठासाठी 202 जागा भरल्या जाणार आहेत। निवड यादीसाठी 194 जागा भरल्या जाणार आहेत। तर प्रतीक्षा यादीसाठी 48 जागा ह्या भरल्या जाणार आहेत। वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता, शिपाई, हमाल, फराश या तिन्ही पदांसाठी बघू शकता S3 चा पे स्केल दिला जातोय 16,600 ते 52,400 प्रमाणे या ठिकाणी तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। सोबतच नियमाप्रमाणे भत्ते सुद्धा या ठिकाणी लागू असणार आहेत। या तिन्ही पदांसाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी 7वी पास असणे आवश्यक असणार आहे। वयोमर्यादा किती असणार आहे, तर खुल्या प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष, कमाल 38 वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे। तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल, जसे की अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय उमेदवार असाल, तर 18 वर्ष किमान वयोमर्यादा, 43 वर्ष कमाल वयोमर्यादा या ठिकाणी असणार आहे। परीक्षा शुल्क या ठिकाणी 1000 रुपये आकारला गेलेला आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा या ठिकाणी अर्ज करताना भरू शकता। निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे, तर सर्वप्रथम तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे 30 गुणांची। उत्तीर्ण गुण या ठिकाणी 15 या ठिकाणी आवश्यक असणार आहेत। शारीरिक क्षमता चाचणी व विशेष अर्हता 10 गुण या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि 10 मार्कांची या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे। लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील, म्हणजेच बहुपर्यायी या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत। मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला विचारले जाणार आहेत। शिपाई, हमाल, फराश पदांसाठी इयत्ता 7वी मधील गुण नमूद करणे अनिवार्य असणार आहे। शिपाई, हमाल, फराश पदासाठी जर उमेदवार इयत्ता 7वीची परीक्षा उत्तीर्ण असेल आणि तिच्याकडे इयत्ता 7वीचे गुणपत्रक नसेल व त्याच्याकडे पुढील उच्च अर्हता प्राप्त असेल, उदाहरणार्थ 8वी, 9वी, 10वी, 12वी इत्यादी असेल, तर तिने ऑनलाईन अर्ज भरताना 7वीचे गुणपत्रक नाही असा पर्याय निवडून इयत्ता 7वीची माहिती, जसे की एज्युकेशनल क्वालिफिकेशन, स्कूल अँड इयर ऑफ पासिंग, डिटेल्स ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये नमूद करावी। अशा प्रकरणांमध्ये इयत्ता 7वीसाठी काल्पनिकरित्या एकूण 100 पैकी 50 गुण प्राप्त, म्हणजे 50% अशी नोंद होईल। अशा उमेदवारांची त्यांची उच्च शैक्षणिक पात्रता देखील भरणे अनिवार्य असणार आहे। जर का तुमच्याकडे 7वीचं मार्कशीट नसेल तरी देखील तुम्हाला या ठिकाणी ते मार्क्स टाकणे अनिवार्य असणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला देखील या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर ही यांची ऑफिशियल साईट आहे, ह्या साईटवरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज प्रक्रिया मित्रांनो अजून सुरू झालेली नाहीये। 15/12/2025 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे। फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक असणार आहे ती आहे 5/1/2026। त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरी जी जाहिरात आहे ती आहे मुंबई हायकोर्टाअंतर्गतच आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही, क्लर्क या पदासाठी या जागा निघालेल्या आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हायकोर्ट ऑफ मुंबई या ठिकाणी 830 जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो। सिलेक्ट लिस्ट या ठिकाणी बघू शकता 797 जागा ह्या निवड यादीमध्ये भरल्या जाणार आहेत। वेटिंग लिस्ट मध्ये 200 जागा भरल्या जाणार आहेत। नागपूरसाठी या ठिकाणी बघू शकता तुम्ही 166 जागा भरल्या जाणार आहेत। 159 पद ही निवड सूचीमध्ये भरली जाणार आहेत। वेटिंग लिस्ट मध्ये तुम्ही बघू शकता 40 पद ही भरली जाणार आहेत।
औरंगाबाद खंडपीठासाठी 336 जागा भरल्या जाणार आहेत. 323 जागा या सिलेक्ट लिस्ट मध्ये भरल्या जाणार आहेत. वेटिंग लिस्ट साठी 81 जागा या भरल्या जाणार आहेत. वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता. S10 चा पे स्केल दिला जातो. 29,200 ते 92,300 याप्रमाणे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. प्लस अदर अलाउन्सेस सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लागू असणार आहेत. वयोमर्यादा किती असणार आहे तर जनरल म्हणजेच ओपन कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे. शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मध्ये जर असाल तर 18 ते 43 वर्षे या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर कोणत्याही शाखेतून जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे. प्रेफरन्स कोणाला दिला जाणार आहे तर तुम्ही लॉ मध्ये डिग्री घेतलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासोबतच इंग्लिश टायपिंगचं या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. स्पीड दिलेला आहे 40 चा स्पीड या ठिकाणी आवश्यक असणार आहे. सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाणार आहे 90 मार्क्सची. त्यामध्ये विषय बघू शकता मराठी असणार आहे, इंग्लिश, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, अरिथमॅटिक आणि कम्प्युटर हे सब्जेक्ट या ठिकाणी विचारले जाणार आहेत. तर टायपिंग टेस्ट सुद्धा या ठिकाणी 20 मार्कांची घेतली जाणार आहे आणि 40 मार्क्सची या ठिकाणी मुलाखत देखील असणार आहे. लिपिक पदासाठी सुद्धा अर्ज प्रक्रिया मित्रांनो अजून सुरू झालेली नाहीये. याची लिंक चालू होणार आहे 15/12/2025 पासून. फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे 5/1/2026. त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.